हा. मल्हारगड आणि त्याचा इतिहास. सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजघाट आणि 2 आहेत. ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला फुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या हिरे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे. मराठी शाहीतील हा शेवटचा किल्ला आहे. शांत भाषेत सांगता ना. महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत. किल्ल्यास दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे 35 किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्यात चौकोनी आकाराचा दुहेरी तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्र सपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. मल्हारगडाचे क्षेत्र साधारण 4.5 ते 5 एकराच्या आसपास आहे. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांची सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली आहे. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. किल्ल्याखालचा सोनोरी गावात पानसे यांचा एक चिरेबंद वाडा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता. असा हा आपला मल्हारगड आहे.